गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज माझी सुरुवातच कामापासून झाली आहे। जास्त काही मी बोलू शकणार नाही कारण की आज आमच्या शेतामध्ये ट्रॅक्टर येणार आहे, कारण की रानाची थोडीशी मशागत करून घ्यायची होती। ऑलरेडी आपल्या रानातील ऊस सगळा गेलेला आहे आणि इकडे ट्रॅक्टर ऑलरेडी येऊन थांबलाय, जो की आपल्या रानामध्ये रोटर मारायचा होता। त्यामुळे मी घरातलं आधी काम आवरून घेतलं आणि नंतर बाहेर आले। इकडे आजी बसली आहे, रोटर मारून घेते। मला जास्त काही माहीत नव्हतं, आमच्या ओळखीचेच इथलं ट्रॅक्टर होतं, त्याच्यामुळे त्याच दादांना मी सांगितलं आणि त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे शेतामध्ये रोटर मारून दिला। ह्याची खूप सारी मशागत करायची राहिली होती, सो त्या दादांकडनं मी थोडीफार माहिती पण घेतली। इकडचा लुक तुम्ही पाहू शकता की कसा आहे आणि खूप सुंदर असं शेत दिसत होतं। तर उद्याची तयारी सुद्धा आम्हाला करायची आहे। उद्या पप्पांची जवत भरणी आहे आणि त्यासाठी आज दिवसभर सगळी कामं आवरून घ्यायची होती मला। आजीला इथं थांबवून मी घरातल्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष जास्त दिलं आणि खूप सारं काम राहिलेलं आहे। तर इकडं तुम्ही बघू शकता की शेत आपलं कसं आहे, काय खूप बारीक प्रकारे त्यांनी जी काय रोटर आहे तो मारून दिलेला आहे आपल्याला। मला जास्त काही सांगावं लागलं नाही कारण की यामधलं जास्त काही मला माहीतही नव्हतं, बट त्या दादांनी माझ्या पप्पांची खूप चांगली ओळख असल्यामुळे खूप सुंदर असं सहकार्य केलं। ती नाही काढायची मोटर, इकडं मोटरचा झालाय बिघाड। होईल ना मामा नीट, पण ते ती काढायचं, ती वरच काढते मम्मी। अरे ती निघते ना। झाले ना चालू? बंद करवा ना। दिली आता चालू करून, केली। तर मित्रांनो, उद्याच्याला पप्पांची जवत भरणी असल्यामुळे आज खूप सारं काम होतं, तर सगळं व्यवस्थित करायचं होतं। आता बऱ्यापैकी माझं काम आवरलेलं आहे आणि आता फक्त घर पुसून घ्यायचं राहिलंय, सो पटकन आवरून घेते मी। आणि मला एवढा कंटाळा आला आहे, त्यात आपला मोबाईलमुळे तर बिलकुल पण काम होत नाहीये। थोडा वेळ भेटला की इंस्टाग्राम लावून बसतो आपण, त्यामुळे मला एवढा उशीर झालाय आता काम आवरून घ्यायला। सो आता मी म्हणते की मोबाईलचा वापर थोडासा कमीच करावा आणि पटकन काम आवरून घ्यावं। तर चला कामाची सुरुवात करते। तर बऱ्याच वेळ मोबाईलचा वापर केल्याच्या नंतर मम्मी मला खूप जास्त ओरडेली, या भीतीने लवकरात लवकर मी मोबाईल ठेवून दिला आणि कामाला सुरुवात केली। तर पटकन मी बाकीचं सगळं फ्रेश वगैरे झालीच होते ऑलरेडी आणि नंतर मी सगळं स्वच्छ करून घेतलं। फक्त फर्श पुसायची राहिली होती, त्याच्यामुळे भांडी वगैरे तर ऑलरेडी माझी सगळी लावून झालेली आहेत। त्यानंतर मी घरातलं थोडंसं आवरून घेतलं आणि स्वच्छ असं घर पुसून घेतलं। खूप सारे कामं होते, आजचं माझं काम तर झालेलं आहे, पण बाकीचे पण खूप सारी कामं होती। तर मला वेळ भेटेल की नाही ब्लॉग बनवायला माहीत नाही, बट जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। नक्की सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे आणि असं सहकार्य करत राहा। थँक्यू सो मच माय यूट्यूब फॅमिली।